हॅलो गाईज, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच पाहिजे. मी तुमची सांगलीची चांगली प्रियांका तुमचं माझ्या व्लॉगमध्ये मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. तर मला माहिती आहे माझे लॉंग व्लॉग्स जास्त नसतात. खूप बिझी आहे सध्या, खूप आराम चालू आहे, त्याच्यामुळे व्लॉग येत नाही आहेत. शॉर्ट्स आहेत त्याच्यावरती फोकस करा, त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझी आय डी मी ते तुम्हाला मेन्शन करते खाली, तर त्याच्यावर जाऊन क्लिक करा जे कोणी नवीन असतील ते. आणि जे कोणी आपले फ्रेंड्स आहेत त्यांना पण तुम्ही शेअर करू शकता. तुम्हाला बऱ्याच जणांचे DM आले होते की बाबा तुझं रुटीन शेअर कर डिलेव्हरीनंतरचं, तर आम्हाला ते बघायचं आहे, आम्हाला ऐकायला आवडेल तू काय काय करतेस दिवसभरात. ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा. जे कोणाला मला ॲडवाईस द्यायचं असेल म्हणजे माझ्या रुटीन बाबतीत किंवा माझ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत डिलिव्हरीनंतरच्या, त्याच्यामध्ये तुम्ही मला ते सजेशन देऊ शकता आणि कुणाला ह्याच्यामध्ये काय नवीन वाटतं हे पण तुम्ही मला सांगू शकता. तर चला. तर सगळ्यांना असं वाटतं की मम्मी झाल्यानंतर आराम असणार आहे, पण आरामीच आराम आहे ते तुम्हाला बाळ झाल्यावर कळेल. बेबी शांत झोपते, पण जेव्हा मम्माची झोपायची वेळ झाली तेव्हा बेबी एकदम अशी डोळेशी टकामका करून उठलेली आहे आणि तिची माझ्याकडे बघते आहे. तर ॲक्च्युली मी तिला लावणार आहे थोडासा काजळाचा टिक्का, आणि हे होममेड काजळ आहे जे की बनवलेलं आहे माझ्या मम्माने बनवलेलं आहे घरी. सो काय झालं? ओवा आणि खोबरं. असा हा दिवस जातो.
हो. सो त्याच्यानंतर दिवस माझा सगळा असा बिझी जातो. सगळ्यांना वाटतं काय बाबा निवांत आहे, आराम आहे, पण असा आराम नाही आहे. म्हणजे आराम आहे तसा नाही असं नाही, पण बेबी उठलं की परत मला उठावं लागतं. बेबी झोपली की मग झोपावं लागतं. त्यातनं पण माझी अंघोळ, माझं जेवण, माझा नाश्ता, माझी हेड मसाज वगैरे सगळ्या गोष्टी मग माझ्या मम्माला कराव्या लागतात. त्यातून बेबी झोपेल तेव्हा झोप हे जे वाक्य आहे हे पहिल्यापासून वापरता. बाळ झोपलं झोपून घे, बाळ झोपलं हे करून घे, तू झोपून घे, तू जेवून घे. बाळ झोपतं काय काय करणार नाही का आपण. आता तरी माझ्या मम्माकडे आहे त्यामुळे तो फेज वेगळा आहे, पण ज्यावेळेला माझ्या मम्माकडून मी सासरी जाईन तेव्हाचा फेज पूर्णपणे वेगळा असणार. मला त्यावेळी बाकीच्या पण गोष्टी कराव्या लागतात. आता सगळं मला ऐकतं मिळतं आहे, पण शेवटी सासरी किती जरी काही जरी म्हटलं की नाही आराम करायचा आहे करायचं, पण थोडं का होईना आपल्याला काम करावंच लागतं. इवन मलाच नाही, कोणत्याही मुलीला विचारा, सासरी जाऊन थोड्या का होईना गोष्टी ह्या कराव्याच लागतात. सो बेबी झोपलं तोपर्यंत हे कर ते कर हे जे म्हणतात हे खरंच जे म्हणतात त्यांनाच ते माहिती आहे. तर त्याच्यानंतर बेबी झोपलेली आहे, बाकी सगळ्या गोष्टी आवरल्या. आता त्याचे लंगोट्स वगैरे जे आहेत ते असं व्यवस्थित त्याच्या बॅगेमध्ये टाकत आहे मी. आणि बऱ्याच जणांना प्रश्न होता की माझं सिझर आहे, नॉर्मल आहे, मी शेकते की नाही, किंवा मी दुसरं कोणतं डाएट फॉलो करते का, अशा बऱ्याच गोष्टी मला बऱ्याच जणांनी विचारल्या होत्या. तर माझं डाएट प्रॉपर चालू आहे. डाएट इन द सेन्स सगळं खाते, हेल्दी खाते. नाही तर तुम्हाला वाटायचं डाएट म्हणजे नाही आपण जिमला कसं, योगाला कसं किंवा वजन कमी करण्यासाठी कसं डाएट वापरतो, तसं काही माझं डाएट नाही आहे. डाएट म्हणजे सगळं हेल्दी, जसं की डिंकाचे लाडू किंवा मेथीची भाजी, भाकरी, वरण, तूप, भात, सगळ्या अशा हेल्दी गोष्टी चालू आहेत. हे माझं प्रॉपर डाएट चालू आहे. फ्रूट्स खाते का, तर येस मी फ्रूट्स खाते. त्याच्यामध्ये पण मी ॲपल वर जास्त जोर देते, जसं की डाळिंब वगैरे ते खाते. ऑरेंज वगैरे अशा काही गोष्टी खात नाही आहे, जेणेकरून मला खोकला लागेल आणि त्याच्यामुळे उगाच बाळाला आणि खोकला वगैरे लागला तर काय करायचं नाही का. सो त्याच्यामुळे मी असं काही ऑरेंज वगैरे सगळ्या गोष्टी खात नाही आहे. फक्त डाळिंब आणि ॲपल एवढंच खाते. बनाना वगैरे हे सगळं स्किप आहे फ्रूट्समध्ये. आणि बेसिक गोष्ट म्हणजे काय, मालिशसुद्धा चालू आहे बेबीची, पण बेबीचीसुद्धा मालिश प्रॉपर चालू आहे माझी, आणि मलासुद्धा माझी मम्मा मालिश देते. आणि त्याच्यानंतर शेक भात वगैरे सगळ्या गोष्टी आमच्या ह्या चालू आहेत. त्यासोबतच विचारायचं म्हटलं तर आणखी बऱ्याच जणांनी विचारलं की तुला मेडिसिन वगैरे कोणते चालू आहेत का. तर पोस्टपार्टम डिलेवरीला आपण कॅल्शियम आणि आयर्न फोलिक ॲसिडच्या ज्या गोळ्या आहेत त्या डॉक्टर सांगतात तितके दिवस तुम्ही कंटिन्यू करू शकता, ज्यामुळे तुमच्या आयर्न डिफिशियन्सी जर कमी असेल किंवा कॅल्शियम जर कमी असेल तर भरून येण्यामध्ये मदत होते. आणि सगळ्याच लेडीजला डिलेवरीनंतरनं तुम्हाला गोळ्या ह्या कॅल्शियम आणि किंवा आयर्न फोलिक ॲसिडच्या गोळ्या ह्या ज्या घ्यायलाच पाहिजेत, कारण त्याची खूप गरज असते. कारण की 9 महिने आपण जे आपल्या पोटामध्ये छान असं कोंडस बाळ वाढवलेलं असतं त्याच्यासाठी आपल्याला कॅल्शियम आणि फोलिक ॲसिड चालू असतंच अगोदरच्या डिलेवरीमध्ये. पण त्याच्यानंतरसुद्धा डिलेवरी झाल्यानंतरसुद्धा ह्या गोळ्या तुम्ही कंटिन्यू तुमचे डॉक्टर जितके दिवस रिकमेंड करतात तुम्हाला, जितके दिवस घ्यायला सांगतात तितके दिवस तुम्ही त्या गोळ्या घ्यायलाच पाहिजेत. त्यासोबतच आणखी तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये काय बघायला आवडेल हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. मी त्याच्यावरती डिलेवरीचा व्लॉग बनवेन. चलो बाय.